काही माझं नाव आहे संकेत आणि मी आहे आता वैष्णोदेवी येथे। आता आम्ही चाललो फिरायला शिवखुडी या ठिकाणी आणि तिकडून येता 6 प्लेसेस आहे, तिथं आम्ही जाऊया आणि बघूया। तर आता आम्ही चाललो, आमच्या मित्राची सगळ्यांची तयारी झाली आणि ते गेले खाली आणि चला आता आम्ही जाऊया। तर चला, जे आहे सकाळचे 6:30 आणि आम्ही आता इथे चायसाठी थांबलो आहे आणि आता कालचीच गाडी येणार ज्या गाडीत आम्ही गेलो। तर चला बघूया। फायनली आपली गाडी आहे, हे आहे बघा कालचीच गाडी आहे। तर चला जाऊया। रस्त्यात पोहोचलो आणि इथं जेवण करण्यासाठी दुकान आहे, चाय प्यायण्यासाठी। तर बघा उतरून राहिले सगळेजण आणि समोर बघा बंदर आहे, काका बंदराला ब्रेड चालत आहे बघा। चूल लावली आहे आणि या चूलमध्ये गंजात वाटाणे आहे, शिजून राहिले आहे। मी आलो पुढे घ्यायला आणि बघा इथले काश्मीरी फळं दाखवतो तुम्हाला। बघा हे आहे काश्मीरी फळं, हे बोर आहे, हिना माहित काय। तर एवढे पोळी घेतले आपण आणि इथं बघा केळं 120 रुपये डझन केळं आहे, एवढे महाग आहे। तर काही नाही, आता जाऊया गाडीकडे आणि झाड आणि इथं मी बघून घ्या आणि हवा पण चांगली आहे, इकडं मोसम पण चांगला आहे। तर चला आता जाऊया समोर शिवखुडीकडे आणि चला। फायनली शिवखुडी इथं पोहोचलो आणि हे बघा आपले ट्रॅव्हल्स। आता इथून 5 किलोमीटर वरती जायचं आहे पहाडावर आणि तिच्या मंदिरात जायचं आहे। तर बघा चला जाऊया। इथून 2 किलोमीटर ह्या गाडीची सुविधा आहे आणि त्याच्यानंतर तिथून पायी जायला लागते 4 किलोमीटर। तर आता आपण पायी चाललो, तर 6 पण किलोमीटर। तर चला जाऊया। हे बघा आपले मित्रमंडळी, चला। इथून जाण्यासाठी 2 किलोमीटर गाडी बुक केली आहे बघा। आता गाडी येणार ना, गाडीत बसू। आता आम्ही 2 किलोमीटर समोर आलो, आता 4 किलोमीटर पैदल जायचं आहे। तर आता जाऊया। तर चला इकडला नजारा बघूया इथचा। म्हणून अंदर जाण्यासाठी स्लिप काढावं लागते। तर चला आता चाललो आम्ही स्लिप काढायला। तर हे बघा हे आहे स्लिप काढायचा आणि समोर घोड्याची पण सवारी आहे, आपण घोड्याला पण जाऊ शकतो बघा। हे घोडे आहे, ह्या घोड्यांनी सवारी नेतात वरती 4 किलोमीटर। तर चला आपण पायी चाललो आहे। तर चला, चेकिंग होते आणि मग नंतर जाऊ देतात। तर चला आपली चेकिंग झाली। तर या पाण्यात मच्छर पण आहे बघा, मच्छर पण आहे। तर आता चाललोय आपण समोर, चला। तर आपण 2 किलोमीटर समोर आलो आहे आणि इथे बघा राम मंदिर आहे। तर इथं राम मंदिर मध्ये थांबलो आहे आणि आता इथून पूजा केल्यावर आपण समोर जाऊ शिवजीच्या मंदिरात। जाण्याचा वरती मॅप आहे हा। तर असं आपण घुमत फिरत आलो आहोत। तर चला आता आम्ही गणेश मंदिर मध्ये थांबलो आणि पूजा केली। तर आता जाऊया समोर। मित्र हा गौरव भाऊ, तो पियुष, हा विपुल, हा दुसरा गौरव, तो वांढऱ्या। जाऊया गाईज, आपण आलो आहे शिवखुडीमध्ये वरच्या टॉपवर आणि वरती आहे मंदिर बघा, ती गुफा आहे
त्या गुफेमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून आपण काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही। तर ही गुफा आहे, त्या गुफेमध्ये मोठे माणूस तर जाऊ शकणार नाही कारण की छोटी जी अशी गल्ली आहे, त्या गल्लीतून जावं लागते आणि खालती जावं लागते, रिस्की पण आहे मोठ्या माणसासाठी। तर इथून जायचं आहे आणि इथून बाहेर निघायचं आहे आणि मोठ्या माणसासाठी खालतून आहे हा रस्ता दिसत आहे, इकडून एंट्री आहे। तर चला, तर आपलं दर्शन झालं आहे आणि तर या तुम्ही पण दर्शन करून घ्या। आणि इथे जे पंडितजी आहेत ते पूर्ण देवाचं सांगतात, पूर्ण 7 पांडव 36 कोटी देव यांच्याबद्दल पूर्ण सांगतात आणि खूप छान इकडं वातावरण आहे। तर चला जाऊया। आहे बिस्किटचा पुडा आणि हा आहे कुत्रा, तर याला आपण आता बिस्किट देणार। तर चला बघूया। आता विपुल पण जाणार आहे की आणि बंदर पण आलाय आता बिस्किटचा पुडा बघू। एका बिस्किटच्या पुढे मग आता एवढी सारी, आतापर्यंत इथं एक पण बंदर नव्हता। कुत्र्यांना पण खाल्ला आणि सगळ्या बंदरांना खाल्ला। तर चला आता जाऊया। चला चलो वापस गाडीकडे। तर चला इकडं पाहून घ्या। आम्ही आलो खाली आणि पाण्याचा मोसम झाला आहे बघा, थोडे पाण्याचे थेंब येत आहे आणि लोकांनी रेनकोट पण घेतले, हे बघा खूप साऱ्या लोकांनी रेनकोट घेतले। तर आता चाललो खाली पोहोचलो बघा। तर इकडे आता प्लॅनिंग चालू आहे, कुठं जायचं, तर ऑटोची प्लॅनिंग चालू आहे। तर चला पुढीवरून बाहेर निघत आहे, दुसऱ्या प्लेसवर जात आहे। तर आपली गाडी आली आहे बघा। तर आता चला जाऊया। तर आता आम्ही आलो आहे नवदेवी टेम्पलमध्ये। तर आता जाऊया बघूया तर काय आहे तिथे। आणि इथे बघा पाणी पिण्याचे नळ बघा, हा नॅचरल नळ आहे, जो पहाडातून पाणी येते ते पाणी आहे ते। तर चला आता जाऊया तिकडे नवदेवी मंदिराकडे। तर चला, तर आता आलो आपण नवदेवी मंदिराच्या रस्त्यावर। तर चला हे बघा, आणि हे बघा इथे पहाडातलं पाणी उतरून राहिलं आहे समोर, असं करता समोर चाललंय। मी इथून पूजा वगैरे घेतली आहे आणि आता अंदर चाललो आहे। आता अंदर मोबाईल अलाउड आहे का नाही आहे माहीत नाही, तर व्हिडिओ मी काढू शकणार नाही अगर मोबाईल अंदर अलाउड नसेल तर। चला समोर आहे माताची गुफा। तर समोर आहे गुफा, तर तिथून जावं लागतं, पण तिथं मोबाईल अलाउड नाही। तर आता आम्ही चाललो। तर चला मी इथं आलो होतो आणि हे बघा पाणी आहे, हे पाणी पिले जाते आणि समोरचा व्ह्यू बघून घ्या। तर चला जाऊया आता गाडीकडे। हे पाणी आम्ही पिणार। तर बघा नॅचरल पाणी आहे आणि पहाडी पाणी आहे। तर चला जाऊया आणि बसूया। तर आता आम्ही आलो आहे बघा आगर बाबा जित्तो या बाबाच्या मंदिरात। तर चला आता जाऊया आणि पूजा करूया। तर हे बघा आगर बाबा जित्तोचं मंदिर समोर आहे। तर चला जाऊया। तर आता आमची पूजा झाली आहे आणि बाबा जित्तोची कथा आहे, तर तुम्ही वाचून घ्या। तर इथून आपण गंगाजलचा नळ आहे, तर तिथून आपण घेतला गंगाजल आणि याचा उपयोग ज्यांना मुलं नाही होत
त्यांच्यासाठी हे 21 दिवस प्यायचं म्हणून असं पंडितजीने सांगितलं आहे. आणि इथं देवाला खेळणे म्हणजे बाहुले चढवतात. आणि झालं बस एवढंच. आता जाऊया गाडीकडे. खेळणे भेटतात आणि हे सगळे चढवासाठी आहे देवाला. तर आता जाऊया. बाबाचं जन्मस्थान आहे वरती. तर चला आता जाऊया. हे बघा कोडी जन्मस्थान मंदिर. तर हे जितू बाबा जन्मस्थान आहे. इथं त्यांचा जन्म झाला. आपण आता चाललो गाडीकडे आणि हे आपलं लास्ट प्लेस होतं. तर आता घराकडे जाऊ. आणि कसं वाटलं तिथं? चांगला होता. हिस्ट्री जाणायला भेटली देवस्थानची. खूप मजा आला. आजचा आमचा लास्ट डे आहे. आम्ही आता रूम मध्ये जाणार आहे. थोडासा आराम करणार. लगातार 2 दिवस आम्ही घुमलेली आहे. चला फिर आम्ही जाऊ. तर चला जाऊया. जितू बाबांनी वैष्णोदेवीची 14 वर्ष तपस्या केली आणि मग 14 वर्ष तपस्या केली. फिर देवी प्रसन्न झाली. त्यांच्या रोज पूजा पाठ हे भक्ती पाहून त्याच्यानंतर देवी कन्या रूपमध्ये त्यांना दर्शन दिली. त्याच्यानंतर जितू बाबाले का मागताय म्हणून काही वरदान म्हणलं तुला काही पाहिजे का हे विचारला देवीनं. त्याच्यानंतर जे मागितले एक तर त्यांच्या चरणाची नाही का रोज चरण स्पर्श झाली पाहिजे. आणि दुसरा रोज नाही का मी जिकडून गावात पाणी व्हायला पाहिजे म्हणते गंगानं. तर असं वरदान मागितले होते. त्याच्यानंतर पुत्री प्राप्तीच्या तर जितू बाबा एक आपल्या याच्यावर अटल होते. त्यांनी लग्न नाही करणार होते म्हणते. तर देवी म्हटली तुम्हाला बिना लग्न मी तुम्हाला एक मुलगी देईन म्हणते. तर त्यांनी खेतीमध्येच त्यांच्या फुलामधूनच नाही का मुलगी निघाली. ती खेळत होती. तर म्हणूनच इथे देवाला बाहुल्या चढवल्या जातात आणि टेडी चढवले जातात. तर अशी आहे जितू बाबाची हिस्ट्री. आणि आता आपण मी फोटो टाकतो. तुम्ही ते वाचून घ्या तुम्हाला जर वाचायची असेल तर. तर चला आता जाऊया गाडीकडे आणि जाऊया रूमकडे. फायनली आम्ही पोहोचलो कटरा इथे. तर आता जाऊया रूमकडे आणि चांगला रेस्ट करूया. नंतर फिरायला जाऊया, जेवण करायला जाऊया. तर चला आता पहिले रूमकडे जाऊ. बघा आम्ही आलो सगळे जेवण करून रूममध्ये. आता बघा आता झोपाची तयारी चालू आहे. तर आजचा ब्लॉग इथंच खतम करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर बाय बाय. टेक केअर. सी यू सून. बाय बाय.